नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण कड आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स ही आपली येणारी जी परीक्षा आहे, तर या परीक्षेच्या प्रोफेशनल नॉलेज या घटकावरील 110 मार्कांच्या परिपूर्ण तयारीकरिता आपण या ठिकाणी महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स हे पुस्तक लॉन्च केलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की IBPS आणि TCS पॅटर्नवर आधारित असं हे आपलं पुस्तक असणार आहे, जे की तुम्हाला येणाऱ्या महावितरणच्या ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। यासोबतच MIDC, सिडको, CBSE, महानगरपालिका यासोबतच नगर परिषदा, जिल्हा परिषदा तसेच नेट सेट विषय जे आहेत कॉमर्स विषयाच्या संदर्भात, तर अशा एकंदरीतच अकाउंट्स रिलेटेड ज्या एग्जाम आहे तर त्या परीक्षांसाठी सुद्धा हे पुस्तक महत्त्वाचं ठरणार आहे। या पुस्तकाचं नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत आणि याच्यामध्ये एकूण कोणते घटक दिलेले आहेत या संदर्भात आपण या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत। तर 110 गुणांची परिपूर्ण तयारी आपली या पुस्तकातून होणार आहे। याच्यामध्ये जो काही कंटेंट दिलेला आहे तो थिअरी प्लस MCQ अशा स्वरूपाचा आहे। ओके, सो थिअरी प्लस MCQ स्वरूपाचा हा या ठिकाणी पॅटर्न असणार आहे। 500 प्लस MCQs जे की एक्झाम ओरिएंटेड आहे विथ आन्सर या ठिकाणी दिलेले आहेत। तसेच मागील वर्षी ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत, ज्यामध्ये नगर परिषदेच्या परीक्षा प्रामुख्याने समाविष्ट होतात। 2023 मध्ये ज्या 2 शिफ्ट मध्ये परीक्षा झालेल्या होत्या त्या सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। तसेच 2018 मध्ये जी परीक्षा झालेली होती तर त्याचे सुद्धा क्वेश्चन पेपर यामध्ये ऍड केलेले आहे। एकूण जे काही पेजेस आहेत तर एकूण पेजेस या पुस्तकाचे आहेत 464 इतकी पेजेस आहेत। ही नंबर ऑफ पेजेस 464 आहेत मित्रांनो। आणि पुस्तकाची जी काही किंमत आहे तर ती किंमत आहे MRP 560 रुपये। ओके, तर हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे फ्युचर पब्लिकेशन पुणे यांनी। तर तुम्हाला या ठिकाणी फ्युचर पब्लिकेशनचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर त्या कॉन्टॅक्ट नंबरला जाऊन तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता, जे की तुम्हाला घरपोच त्या ठिकाणी मिळू शकेल। किंवा पुण्यामध्ये असाल तर फ्युचर पब्लिकेशनकडे जाऊन हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता। ह्या किमतीवर तुम्हाला जर या ठिकाणी तुम्ही इथून पुस्तक ऑर्डर केलं तर 40% त्या ठिकाणी तुम्हाला ऑफ मिळणार आहे। ओके, तर या पुस्तकाची जी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत तर ती आपण या ठिकाणी बघितलेली आहेत। हे पुस्तक लिहित असताना वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा जे की दर्जेदार आहेत अशा संदर्भ ग्रंथांचा आधार आणि रेफरन्स या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। ओके, तर पुढे आपण बघूयात। पुस्तकासाठी संपर्क या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय 9130332055 फ्युचर बुक सेंटर पुणे, जे की ABC चौक, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी आहे। हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे संपर्क करून त्या ठिकाणी तुम्ही मागवू शकता। तर बघा मित्रांनो, याची किंमत आपण बघितलेली आहे MRP 560 रुपये आहे। याच्यावर या ठिकाणी तुम्ही कॉल करून पुस्तक मागवलं तर तुम्हाला किती 40% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे। ओके, तसेच तुम्ही हे बघू शकता या ठिकाणी आपली बॅच सुद्धा अवेलेबल आहे। आणि बॅच तुम्हाला जर घ्यायची असेल, जर हे पुस्तक घेतलं असेल तुम्ही, तर 300 रुपये आपल्या बॅचवर सुद्धा तुम्हाला ऑफ त्या ठिकाणी मिळणार आहे। सो इंडेक्स पेज या ठिकाणी आपण बघू शकताय की हे जे काही कंटेंट आहे तर एकूण जवळपास 13 विषयामध्ये आपण हा जो कंटेंट आहे हा कंटेंट या ठिकाणी विभागलेला आहे। आणि 14वा विषय या ठिकाणी क्वेश्चन पेपरचा दिलेला आहे। तर 1 बाय 1 या ठिकाणी डिस्कस करूयात आपण। इंडेक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं युनिट नंबर 1, ज्याच्यामध्ये आपल्याला बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी दिलेलं आहे, जे की बेसिक आहे आपलं हे बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी। ज्याच्यामध्ये बघा बेसिक कन्सेप्ट आणि इम्पॉर्टंट अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी आहेत। इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी, फंडामेंटल ऑफ डबल एंट्री सिस्टम, सोर्स डॉक्युमेंट, जर्नल लेजर, ट्रायल बॅलन्स, सबसिडियरी बुक्स, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स, बैंक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, डिप्रिसिएशन,
रेक्टिफिकेशन ऑफ एरर, फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न, सिंगल एंट्री सिस्टीम किंवा अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स. तर हे असे जे बेसिक महत्त्वाची गोष्टी आहेत हे आपण या पहिल्या युनिटमध्ये त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. जवळपास पेज नंबर 11 पासून पेज नंबर 93 पर्यंत आपल्याला हा बुक किपिंग आणि अकाउंटन्सीचा हा पार्ट 1 पाहायला मिळतो. दुसरं जे आहे मित्रांनो बुक्स किपिंग अँड अकाउंटन्सी पार्ट 2, जे की 12th स्टँडर्ड जे आहे आपली 12वी त्याच्यावर आधारित आहे, ज्यामध्ये पार्टनरशिप अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. जसं की इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप, ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ ऑफ पार्टनर, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप, यासोबतच अकाउंट्स फ्रॉम अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन जे आहे तर त्यांचं अकाउंट या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच बिल ऑफ एक्सचेंज हे टॉपिक सुद्धा दिलेलं आहे. युनिट नंबर 3 जे आहे मित्रांनो ते अकाउंटिंग स्टँडर्ड्स याच्याशी संबंधित आहे. या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये एक्झाम ओरिएंटेड जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे. ओके, म्हणजे तसे जवळपास 29 अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. त्याच्यातले 2 अकाउंटिंग स्टँडर्ड त्या ठिकाणी रिपील झालेले आहेत. आता 27 अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. तर त्याच्यापैकी काही जे महत्त्वाचे आहेत बघा, AS1, AS2, AS3, AS6 आता हे या ठिकाणी रिपील झालेलं आहे, ते मर्ज झालेलं आहे AS10 मध्ये. ओके, त्यासोबतच AS7 आहे, 9 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे, 19 आहे आणि 29 आहे. तर याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर अकाउंटिंग फॉर स्पेशल ट्रान्झॅक्शन मध्ये हायर परचेस आणि इन्स्टॉलमेंट सेल ट्रान्झॅक्शन, इन्व्हेस्टमेंट अकाउंट, इन्शुरन्स क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट हे आहे अकाउंटिंग फॉर स्पेशल ट्रान्झॅक्शन मध्ये. युनिट नंबर 5 जो आहे आपला तो आहे पूर्णतः बिझनेस लॉवर आधारित. तर बिझनेस लॉवर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की जवळपास 7 कायदे या बिझनेस लॉवर आधारित असणार आहे, ज्याच्यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 1965, आपला PF चा ऍक्ट आहे 1952 चा, ग्रॅज्युटी ऍक्ट 1972, मिनिमम वेजेस ऍक्ट 1948, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947. तर अशा पद्धतीने हे जे काही ऍक्ट आहे या ऍक्ट संदर्भात एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाची माहिती आपण याच्यामध्ये दिलेली आहे. यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा कायदा म्हणजे कंपनी ऍक्ट 2013. तर कंपनी ऍक्ट 2013 विषयी सुद्धा एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळेल. त्याच्यानंतरचा जो 7वा विषय आहे किंवा घटक आहे तो म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू कॉस्ट अकाउंटिंग पासून बजेट आणि बजेटरी कंट्रोल जे आहे म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगचा हा बेसिक सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. युनिट नंबर 8 मध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट आपल्याला दिलेला आहे, ज्याच्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंटचा अर्थ, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, फायनान्शियल अनालिसिस अँड प्लॅनिंग, जे काही महत्त्वाचे डिसिजन आहे, फायनान्सिंग डिसिजन, इन्व्हेस्टमेंट डिसिजन, डिव्हिडंड डिसिजन, ओके, मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल, अशा स्वरूपाची माहिती आपल्याला या फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये अभ्यासायला मिळेल. त्याच्यानंतर 9वा विषय जो आहे मित्रांनो तो आहे आपला इन्कम टॅक्सच्या संदर्भात, ज्याच्यामध्ये आपण जे आपलं असेसमेंट इयर आहे म्हणजे कर निर्धारण वर्ष जे आहे 2024 आणि 2025, 24-25 हे कर निर्धारण वर्ष असेसमेंट इयर विचारात घेऊन आपण या इन्कम टॅक्स विषयाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट पाहायला मिळतील, 5 हेड्स ऑफ इन्कम जे आहेत महत्त्वाचे ते पाहायला मिळतील आणि इतर प्रोव्हिजन आपल्याला अभ्यासायला मिळेल. युनिट नंबर 10 जे आहे मित्रांनो ते आहे आपलं ऑडिटिंग आणि ॲश्युरन्स, ज्याच्यामध्ये ऑडिटिंग कन्सेप्ट आणि डेफिनेशन, ऑडिटिंग आणि ॲश्युरन्स स्टँडर्ड, प्रिपरेशन ऑफ ऑडिट, इंटरनल कंट्रोल, टाइप्स ऑफ ऑडिट, वाउचिंग, व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट्स आणि लायबिलिटीज आणि ऑडिट रिपोर्ट या संदर्भाची माहिती अभ्यासाला मिळते. 11वा जे आपलं या ठिकाणी टॉपिक आहे किंवा युनिट आहे ते म्हणजे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट 2017. तर एक्झाम ओरिएंटेड जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. 12वा विषय आहे बिझनेस इथिक्स आणि कम्युनिकेशन. तर बिझनेस इथिक्स आणि कम्युनिकेशनच्या संदर्भात जे काही प्रिन्सिपल आहे बिझनेस इथिक्सचे, म्हणजे या ठिकाणी इथिक्स वेगळं आणि कम्युनिकेशन वेगळं, तर दोन्ही विषयांचं या ठिकाणी एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. तर याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि 13वा विषय किंवा अभ्यास घटक जो आहे तो इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अर्थात कम्प्युटर. तर कम्प्युटरच्या संदर्भात जे काही महत्त्वाचं एक्झाम विषयी तुम्हाला माहिती विचारण्यात येईल तर तेच या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर 14वा सेक्शन या ठिकाणी जो तयार केलेला आहे तो क्वेश्चन पेपरचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सरावासाठी आणि परीक्षाभिमुख जे काही मोस्ट IMP क्वेश्चन त्या ठिकाणी असू शकतात अशा पद्धतीने आपण मॉडेल क्वेश्चन पेपर दिलेले आहेत, जे की आहेत 4.
आणि या प्रत्येक मॉडेल क्वेश्चन पेपरमध्ये 100 MCQs आहेत, 100 प्रत्येकी. ओके, 100 अशा पद्धतीने हे मॉडेल क्वेश्चन पेपर हे झाले तुमचे 400 MCQs. आणि याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र म्युनिसिपल ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस PYQ 2018 जे आहे तर ते दिलेले आहेत. अगेन हे या ठिकाणी 100 क्वेश्चन दिलेले आहेत. त्याच्यानंतर हे इथे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मिळून अशी 40 प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे जवळपास 580 हे प्रश्न आणि प्लस मध्ये युनिटमध्ये असलेले काही प्रश्न म्हणजे जवळपास 600-700 MCQs तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकता जे की स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन पेपर आहे ते आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज सगळ्यात जास्त वेटेज 150 मार्कांपैकी मित्रांनो लक्षात घ्या 110 मार्क फक्त आणि फक्त आपल्या प्रोफेशनल नॉलेजवर आहेत. म्हणजे थोडक्यात अकाउंट्स रिलेटेड अभ्यास घटकावर असणार आहे. 50 प्रश्न विचारले जाणार आहेत 110 मार्कांसाठी. आणि राहिलेले जे विषय आहे जनरल नॉलेज असं त्याला म्हटलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज यांचा समावेश आहे. रिझनिंगमध्ये 40 प्रश्न, क्वांट ॲप्टिट्यूडमध्ये 20 प्रश्न, मराठी लँग्वेजवर 20 प्रश्न. अशा पद्धतीने याचं स्वरूप प्रत्येक प्रश्न अर्धा मार्काचा अशा स्वरूपाचा आहे. परंतु आपल्या या बुकमध्ये आपण फक्त आणि फक्त प्रोफेशनल नॉलेज या ठिकाणी कव्हर केलेलं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय मिळेल की स्पेसिफिक त्या ठिकाणी बुक तुम्हाला मिळावं आणि तुमची एक्सपर्टाईज त्या ठिकाणी व्हावी, त्यासाठी आपण फक्त प्रोफेशनल नॉलेज या बुकमध्ये कव्हर केलेलं आहे. ओके, त्या परीक्षेच्या संदर्भात माहिती सांगितलेली तुम्हाला हे तुम्हाला त्या ठिकाणी माहितीच आहेतच. ओके, 1/4 या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे परीक्षेमध्ये. म्हणजे तुमचे 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण त्या ठिकाणी वजा करण्यात येतील. ओके, आता ह्या ज्या प्रश्न आपण हा जो काही या ठिकाणी पुस्तक दिलेलं आहे तर त्याचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय आहे मित्रांनो. परीक्षा आपली इंग्लिशमध्ये होणार आहे, ही गोष्ट सगळ्यांना माहिती असेलच. ओके, माहिती नसेल तर माहिती करून घ्या. परीक्षा आपली इंग्लिशमध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे आपण हे जे काही बुक आहे हे बुक सुद्धा या ठिकाणी इंग्लिशमध्येच त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. मात्र काही विषय असे आहेत की जे आपण थोडंसं त्याला मराठीमधून समजून घ्यायला सोपं जावं याकरिता काही ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे इंग्लिश सोबतच मराठी सुद्धा दिलेलं आहे. जसं की बिझनेस लॉमध्ये जिथे इंग्लिश दिलेलं आहे त्याच्यासोबतच आपण मराठी सुद्धा दिलेलं आहे. कंपनी ॲक्टमध्ये सुद्धा आपण इंग्लिश सोबत मराठी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि ऑडिटिंग सोबत सुद्धा त्या ठिकाणी मराठी दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही सॅम्पल कॉपी आहे बुकची. महत्त्वाचे अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. जसं की अकाउंटिंग इक्वेशन काय आहे, ॲक्रुअल मेथड ऑफ अकाउंटिंग काय आहे, ॲक्युम्युलेटेड डिप्रेसिएशन काय आहे. तर अशा पद्धतीच्या जवळपास 200 महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी या चॅप्टर 1 मध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर बेसिक्स ऑफ अकाउंटिंग तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड्स त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. अकाउंटिंग फॉर स्पेशल ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी आहे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जिथे इंग्लिश दिलेलं आहे तिथे मराठी दिलेलं आहे, जिथे इंग्लिश दिलेलं असेल तर मराठी सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे ॲक्टच्या बाबतीत तुम्ही बघू शकता. ओके, हा कंपनी ॲक्ट आहे. सो सेम आपण त्या पद्धतीने दिलेलं आहे. हे कॉस्टिंग आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. इथे आपल्याला काही FM वर काही महत्त्वाचे MCQs तुम्हाला सरावासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. इन्कम टॅक्स हे युनिट आहे ज्याच्यामध्ये आपण परीक्षाभिमुख कंटेंट तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, ऑडिटिंग आहे, इंग्लिश सोबतच त्या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये दिलेलं आहे. हे समजून येण्यासाठी, ठीक आहे, काही गोष्ट इंग्लिशमध्ये कळाली नाही तर मराठीमधून ती अंडरस्टँड व्हावी यासाठी दिलेलं आहे. परंतु आपल्याला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन महावितरणच्या परीक्षेसाठी हे इंग्लिश आहे, ही गोष्ट परत एकदा लक्षात घ्या. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे 2017चा कायदा आपण दिलेला आहे. बिझनेस इथिक्स दिलेला आहे मित्रांनो. हे कम्प्युटरच्या रिलेटेड आपण माहिती दिलेली आहे. आणि हे मॉडेल क्वेश्चन पेपर आहे. या ठिकाणी इथे एक इंग्लिशमध्ये प्रश्न दिला आहे, तो खालीच मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहे. ओके, तर मॉडेल क्वेश्चन पेपर अशा पद्धतीचे आपण बघू शकता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे लेखा परीक्षण, लेखा सेवा, नगर परिषदेचं, तर ते आपल्याला इथं दिल्याचं पाहायला मिळतं. तसेच ऑडिट अँड अकाउंटची परीक्षा जी झालेली आहे 2023 मध्ये, त्याचे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 हे सुद्धा प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचं ॲनालिसिस करणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी जरूर अभ्यास करा. विथ ॲन्सर तुम्हाला त्या ठिकाणी ते दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात
अशा पद्धतीने तुम्हाला हे बुकचं एक ओरिएंटेशन जे आहे ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा होता. तर आय होप की तुम्हाला या ठिकाणी पुस्तक आवडलं असेल. त्याच्यामध्ये नक्कीच काही गोष्टी अजून तुमच्या एक्सपेक्टेशन असतील तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी कमेंट करा. आपण ज्या काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या यूट्यूब सेशनच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी घेणार आहोत. तर जरूर हे पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी ऑर्डर करा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून नक्कीच तुम्हाला हे फायदेशीर ठरणारं पुस्तक आहे. काही अडचण असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. सो परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. थँक्स अ लॉट.